काय कणकवली नगरपंचायत आरक्षण क्रमांक 27-28 याच्या या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या निमित्तानं जवळजवळ 24 ते 25 लाख रुपयाच्या कामाचं त्या ठिकाणी आता भूमिपूजन झालेलं आहे. खरं तर हा सगळा जो वुडन कोर्ट आहे, हा कोर्ट नव्यानं त्या ठिकाणी उभा करण्याचा नगरपंचायतीचा मानस आहे आणि लवकरात लवकर हे काम त्या ठिकाणी पूर्णत्वास येईल. आणि खऱ्या अर्थानं या संकुलामध्ये जे खेळाडू हा बॅडमिंटन खेळ असेल किंवा इतर खेळ जे खेळत आहेत त्यांना या सगळ्या जो बदल आहे किंवा जे काम आहे तर त्याचा फायदा त्यांना त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे आज जे आपल्याला संकुल दिसतंय याच्यामध्ये भविष्यामध्ये जलतरण तलाव सुद्धा त्या आरक्षणामध्ये आम्ही करणार आहोत. त्याचा डीपीआर बनवलेला आहे. लवकरात लवकर त्याची निविदा त्या ठिकाणी लागेल आणि एक सुंदर असा जलतरण तलाव हा सुद्धा कणकवली वासियांना या निमित्तानं मिळणार आहे. खरं तर या कामाचं आता भूमिपूजन झालेलं आहे. जेव्हा मगाशी मी सांगितलं की प्रत्येक कामाचं लोकार्पण होईल त्यावेळी सुद्धा तुम्हाला बोलवण्यात येईल आणि काय नेमकं आपण काय केलं आजची परिस्थिती पाहून घ्या आणि नंतर आपण केलेला जो परिवर्तन आहे जो बदल आहे तो आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. या कामाचं वुडन कोर्ट म्हणजे नेमकं काय स्वरूप असणार आणि कशा स्वरूपाचं हे काम होणार? खरं तर आजचं जी स्थिती आहे ही त्या ठिकाणी थोडंसं रबर मॅट आहे, थोडंसं खराब झालेलं आहे. गेले खूप वर्ष त्याचा वापर चालू आहे आणि म्हणून याला कुठेतरी उडण अशा प्रकारचा एक बेस तयार करण्याचं काम या निमित्तानं हाती घेतलेलं आहे. ज्याच्यामधनं या खेळामध्ये जे तज्ज्ञ आहेत म्हणजे खेळाडू आहेत तज्ज्ञ आहेत यांची माहिती घेऊन नेमकं काय करायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम या खेळाडूंच्या करता सुचवलेलं आहे. आणि खेळत असताना अनेक मूव्ज होतात प्रत्येक खेळाडूच्या, इंजुरीज होतात, पायाला होतात, हाताला होतात. तर हे सगळं उडणपट चांगल्या पद्धतीचं बनलं तर खेळाडूंना याच्यामध्ये काही दुखापत होणार नाही आणि एक चांगली सुविधा ही शहरामध्ये कणकवलीच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये त्या ठिकाणी निर्माण होते. चला, थँक्यू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.